तर हे गाणं मी पुढे सादर करण्याची थोडीशी एक कॉन्टेक्स्ट देतो. सो हे आमचं ओरिजिनल कॉम्पोजिशन आहे, माझं आणि माझ्या बाबांचं. तर आम्ही माझा बाबा गेले 25 वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत आहेत आणि त्यातनं त्यांना खूप वेगळे पर्स्पेक्टिव्स, वेगळे थीम्स आणि वेगळा अंदाज त्यांना त्यात सापडला. सो त्यातनं हे आम्ही एक प्रोग्राम, एक प्रकल्प आम्ही सुरू केला, त्याचं नाव आहे गीत ज्ञानेश्वरी. तर आत्ता आमचा नुकताच ऑक्टोबर 26ला आमचा श्रीमठमध्ये कार्यक्रम झाला आणि ईस्ट मराठी मंडळी खूप छान मला सपोर्ट दिला आणि त्यामुळे EBMच्या कम्युनिटीमध्ये पण काही जण आले होते. तर त्याचा आमचा कॉन्टेक्स्ट असा की ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 10,000 ओव्या आहेत आणि भगवद्गीतेवरती हे भाष्य आहे आणि भगवद्गीतेमध्ये जवळपास 700 श्लोक आहेत. बेसिकली प्रत्येक श्लोक तुम्ही अजून करा की त्याला एक्सप्लेन करायला 100 नव्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या. तर त्याचं आमचं इन्स्पिरेशन असं की भगवद्गीतेचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन होतं त्याला सॉन्ग ऑफ द लॉर्ड असं म्हणतात. सो माझ्या बाबांना विचारला की जर भगवद्गीतेमध्ये जर सॉन्ग आहे म्हणजे गाणं आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये पण गाणं आहे असणार, पण आता 10,000 ओव्या आपण सहज तर काही गाऊ शकत नाही. सो त्यातल्या मग निवडक ओव्या ज्या एका थीमला आहेत किंवा त्या निवडक ओव्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये आलेल्या आहेत तशा आम्ही एकत्र करून अशी आम्ही त्याची गाणी केली आणि त्याला आम्ही ओवी गीत असं म्हणतो. आणि तसेच आम्ही ज्ञानेश्वरांचे काही अनवट अभंग पण आम्ही रचलेले आहेत. तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना गीत रामायण माहिती आहे. त्याच्यामध्ये सुधीर फडके आणि माडगुळकर रामायण गाण्यांच्या मधनं पुढे पोहोचवण्याचा एक प्रयोग केला. तसंच मग तिकडनं आम्ही इन्स्पिरेशन घेऊन ज्ञानेश्वरी जर आपल्याला गाण्यातून पुढे न्यायचं असेल तर त्याचं नाव गीत ज्ञानेश्वरी पाहिजे असं त्याचा मागचा उद्देश आहे. सो आतापर्यंत साधारण आम्ही 60 नवीन गाणी कंपोज केलेली आहेत, ओवी गीत आणि अभंग सगळे मिळून. आणि त्याच्या आम्ही गेली 5 वर्ष बरेच कार्यक्रम पण केले. पुण्यामध्ये पण आम्ही कार्यक्रम केले आणि आता मागच्या वर्षी सांगलीमध्ये एक छोटा झाला, यावर्षी मी आता श्रीमठमध्ये गेला. सो माझ्या एवढं इथं नसल्यामुळे तर परत गेले त्यांचा व्हेरी स्मॉल टाइम टू डू दिस. सो नेक्स्ट इयर विल प्रॉब्ली डू मोर फॉर EBM कम्युनिटी ऑल्सो. तर त्यातला एक हा अभंग आहे जी बेसिकली एक विरहिणी आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की एक गोपिका त्यांनी सांगितले की जी तिच्या मैत्रिणीला विचारते की बाबा कृष्ण राहतो कुठे आहे, त्याचा पत्ता कुठे आहे, आणि अशी तिची व्यथा मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची एक जी ओवी आहे, एक अभंगातली जी लाईन आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, चहू मार्गी गेले न संपडे वाट, मग चैतन्याचा घाट वेधेला. सो चारही मार्ग बेसिकली शोधले. 4 मार्ग म्हणजे कुठले की कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि राजमार्ग म्हणजे ध्यान. हे 4ही मार्ग शोधले पण त्याच्यामध्ये पण अजून कृष्ण काही सापडला नाही. आणि ज्ञानेश्वरांचं युनिकनेस अशी की त्यांनी स्वतःला गोपिकेच्या भूमिकेमधनं हा अभंग लिहिला, पण शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये ते पुन्हा ज्ञानेश्वर होतात आणि मग ते म्हणतात की त्यांना कृष्ण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या इथे त्यांना कृष्ण सापडला. असा हा सुंदर एक छोटा अभंग आहे. सावळी निळी भुलली एक नारी, परेचा गो घरी शुद्धी खुशी, सांग गे बाये कवणे घरी नांदे, कैसे या गोविंदे हिंडवेले, चहू मार्गी गेले न संपडे वाट, मग चैतन्याचा घाट वेधेला, ज्ञानदेवी समाधी स्थान पै विठ्ठल, अवघा चित्ती सांडला हारपला. असा हा एक अभंग आहे, विरहिणी आहे. तर ती मी गाण्याचा प्रयत्न करतो. यांची आम्ही चाल पुढल्या धनश्रीमध्ये आम्ही बांधलेली आहे.
सावळिये निळे भुलरी एक नारे सावळिये निळे भुलरी एक नारे सावळिये निळे भुलरी एक नारे सावळिये ओ सावळिये निळे भुलरी एक नारे सावळिये ओ सावळिये चैतन्याचा
सावरिये